पुढची बातमी पाहूयात। भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। तू कृष्णा खोपडे आहेस का? तू तुकाराम मुंडे यांच्या विरोधात बोलला, तू अजून जिवंत आहेस का? अशी धमकी त्यांना रात्री फोनद्वारे देण्यात आली आहे। आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी केली होती आणि त्यानंतर मुंडे यांच्या समर्थकांनी धमकीचा फोन केल्याचा आरोप खोपडेंनी केला। पुढे हे भाजपचे आमदार आहेत, ते नागपूरचे आहेत। त्यांना जर अशा पद्धतीने धमके येत असतील, मला माहित नाही, मी काय बघितलं नाही, तर तुम्ही साधारणपणे या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे? सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार सुद्धा सुरक्षित नाहीत। त्यामुळे सर्वसामान्य माणूस या राजवटीमध्ये सुरक्षित नाही, पत्रकार सुरक्षित नाही, त्या ठिकाणी नागरिक महिला सुरक्षित नाहीत। आणि म्हणून हे सरकार आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे किती 3-13 वाजलेत, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा खोपडेंना आली धमकी।